तर इकडं आपली मस्तपैकी चाललेली आहे आज बिर्याणी बरं का भावना, एकदम साधी सोपी तुम्हाला गावाकडची बिर्याणी दाखवते मी कशी आहे काय आहे का. तर इकडे मी घेतले बघा कांदा, टमाटे घेतले 4 आणि हिरवी मिरची घेतली आणि थोडी कोथिंबीर घेतली. इकडे बघू शकता तुम्ही हे घेतलाय अद्रक लसण आणि गरम मसाला पेस्ट हा. आणि इकडं मस्तपैकी आपलं हे मटण शिजून घेतलेलं आहे भावना बहिण बघा आहे का. आता आपण टाकूया तेल, तव्यातलं तेल होतंय मटण पंचायत तळली टाकली. तुम्हाला डाळला टाकायचं असं ना तुम्ही डाळला पण टाकू शकता. थोडा अर्धा डाळा आणि अर्धा हे टाक. डाळा नाही माझ्याकडं मी तेलच टाकले आता. आणि चिकन पोळ्याचं आपलं मटण त्याच्यामुळे म्हणलं चला आता मस्तपैकी करू. आता टाकते कांदा, कांदा आहे का, कांदा टमाटो आणि हिरवी मिरची आपल्या सोबतच टाकायची त्यामध्ये आणि भाजून घ्यायची. तेजपत्ता टाकलाय मी. आता आपलं टमाटर आणि कांदा थोडं हे झालाय भाजलाय, मीठ पण टाकले. आता टाकून घेऊ आपला मसाला या आपला अद्रक लसूण पेस्ट आणि गरम मसाला थोडं परतून घेतला छान लागतं. आणि अशी झटकी पट होती. आता तुम्ही याला पुलाव पण म्हणू शकताय होत नाही, काही पण नाव देऊ शकतात पुलाव बिर्याणी. पण आमच्या गावाकडे अशी झटकीपट करते बरं का म्हणून मस्तपैकी छान होती, खायला पण लय भारी लागते. आता टाकूया मटण जे की मी शिजून घेतलेले आणि चिकन पण आहे मस्त ते म्हणून मी काही जास्त तेल वगैरे टाकत जास्त नाही टाकलं. डाळ असं अजून छान झाले. आता तांदूळ धुवून घेतलेत नाही मस्तपैकी. याला आपल्याला मसाल्याला मस्त असं तेल उतरलंय आणि 3 पाण्याने धुतले बरं का म्हणून डबल माणसानं